माझं नाव अर्चना, पण सगळे मला अर्चीच म्हणायचे. मी आता 30 वर्षांची एक बाई आहे. 4-5 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं आणि मला शहरातलं स्थळ आलं होतं. लग्न झाल्यानंतर मात्र नवरा मला जरासुद्धा वेळ द्यायचा नाही, कारण की मी दिसायला एवढी सुंदर नव्हते, रंगाने सावळे होते. पण माझ्या नवऱ्याला माझ्यामध्ये जरासुद्धा काहीच आकर्षण नव्हतं. तो एका ठिकाणी कामाला होता आणि ऑफिसमधल्या एका तरुणीसोबत त्याचं चालू होतं. मी रात्रभर त्याची वाट पाहायचे, मात्र नवरा जवळ असूनही माझ्याकडे डोकूनसुद्धा पाहत नव्हता. माझी अवस्था खूपच वाईट व्हायची. मला मनासारखं प्रेम मिळत नव्हतं. आमचं अशातूनच खूपच भांडण वाढत गेलं. मग नवऱ्याने मला माहेरी आणून माझ्या घरी माहेरी सोडलं आणि निघून गेला. हळूहळू आमच्यामधील भांडण चांगलंच वाढत गेलं आणि नवऱ्याने मला घटस्फोट पाहिजे म्हणून सांगितलं. मी पण त्याचा जरासुद्धा विचार केला नाही आणि मग इथे शेतामध्ये रोज कामाला जाऊ लागले. त्याच्यातच गावातली एक शेतमालक आहेत आणि त्यांच्यासोबत माझं चांगलंच मैत्री झाली. मग काय, एक दिवशी ते मला घेऊन शेतामध्ये गेले आणि म्हटले की आज पूर्ण रात्र मला तुझ्यासोबत घालवायचे. त्यावेळेस मी म्हटलं की हो, पण नवऱ्याची जागा त्याने कशी घेतली? रात्रभर मी अगदी वेड्यासारखं अगदी मधाळ आवाज काढत होते आणि तो रात्रभर कसा सुख मला देऊ लागला, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव अर्चना. पहिल्यापासून मी अंगाने थोडीशी दिसायला उठाव दिसायचे. मी एवढी सुंदर तर नव्हते, मात्र स्वतःला मी व्यवस्थित ठेवलं होतं. माझे भरगच्च आणि उठाव दिसणारे ते रसाळ सौंदर्य पाहून प्रत्येकालाच माझ्यासोबत मन व्हायचं, पण मी कधी कोणाला दिलं नव्हतं. पहिल्यापासून माझ्या आईवडिलांची गरिबी आणि मला पहिल्यापासून ही इच्छा होती की माझा नवरा शहरातला आणि चांगल्या फ्लॅटमध्ये राहणारा असावा. म्हणून मला स्थळ आलं होतं. मी नवरा अजिबात पाहिला नाही, पण तो शहरामध्ये आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी आहे, म्हणून मग मी लग्नाला होकार दिला. पण नंतर मला त्याचे खरा स्वभाव समजू लागला. माझे सासू सासरे पण तिथेच होते, मात्र माझी नणंद नेहमी घरामध्ये भांडण लावत असायची. माझा नवरा मला जरासुद्धा वेळ द्यायचा नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री पण माझा नवरा त्याच्या मित्रांसोबत पार्टीमध्ये बाहेर गेला होता. रात्रभर सुहागरात होईल आणि माझा नवरा मला खूप सुख देईल ह्या आशेने मी एकटीच बेडवर त्याची वाट पाहत होते. पण सगळी रात्र गेली आणि माझा नवरा माझ्याजवळ जरासुद्धा आला नाही. सकाळी आला आणि झोपी गेला. मी तो लवकर उठेल ह्या आशेने घरातील सगळं आवरलं आणि त्याला उठवाय गेले. मात्र माझ्या नवऱ्याने रागात म्हटला की जा तिकडं, मला झोपू दे. मला खूप वाईट वाटलं. मी विचार केला की रात्रभर मित्रांसोबत गेलेत म्हणून ते तसे करत असतील. मी काही लक्ष दिलं नाही. तिथून पुढे 2-3 दिवसानंतर घरातल्यांनी सगळ्यांनी आम्हा दोघाला बाहेर फिरायचा असं म्हणून सांगितलं. माझा नवरा सुरुवातीला जातच नव्हता, मात्र घरातल्यांनी खूप विनंती केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो. मात्र त्या रात्री माझ्या नवऱ्याने म्हणावे एवढं मला सुख दिलं नाही. त्याला मी आवडली नाही की काय असंच मला वाटू लागलं. अशातच बरेच वर्ष निघत चालले होते. नवरा फक्त नावालाच होता. तो रात्री माझ्याजवळ फक्त त्याचा आनंद घ्यायला यायचा आणि मला जरासुद्धा माझ्या मनाचा विचार करत नसायचा. मी मात्र अगदी अशीच एकटीच राहणार की काय आयुष्यभर असंच माझं मन म्हणू लागलं होतं. मी खूपच काळजीत आणि एकटी पडले होते. एक दिवशी झालं असं, माझ्या नवऱ्याच्या आंघोळीला नवरा माझा गेला होता आणि त्याचा मोबाईल वाजत होता. आज मी ठरवलेलं की आज काही पण करून नवऱ्यासोबत आनंद घ्यायचा, कारण की घरामध्ये आज कोणीसुद्धा नव्हतं. माझे सासू सासरे बाहेर गेले होते आणि माझी नणंद होती जी बिना लग्नाची होती, ती पण बाहेरगावी त्यांच्यासोबत गेली होती. आज नवऱ्याला पण रविवार असल्यामुळे सुट्टी होती. आज मी ठरवलं होतं की सुहागरात दिवशी जे झालं नव्हतं ते आज करून घ्यायचं. नवऱ्याला म्हणायचं की मला शांत करा, म्हणून मी सकाळपासूनच वेगळ्याच मूडमध्ये होते आणि मुद्दाम आज मी घरामध्ये माझ्या नंदचा लहान असलेला ड्रेस घातला होता, जेणेकरून मला पाहिल. नवरा झोपेतून उठला आणि मोबाईल त्याचा बेडवरतीच राहिला होता.
मी किचनमध्ये होते आणि त्याचा मोबाईल वाजत होता. मात्र नवऱ्याने अजून मला पाहिलं नव्हतं. नवरा झोपलाय तोपर्यंत स्वयंपाक उरकून घ्यावं असं मी विचार करत होते. पण त्याचा फोनवर खूप वेळ वाजत होता. तो मात्र वॉशरूममध्ये होता, अंघोळ करण्यासाठी गेला होता. लगेच मी मोबाईल त्याचा पाहिला आणि फोन उचलला तर बाई गं, समोरून एक तरुणी बोलत होती. अरे किती वेळ करतोय, मी तुझी वाट पाहत थांबली आहे, ये लवकर, आपल्याला सकाळी लवकर फिरायला जायचे बाहेर. हे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झाले. मी लगेच फोन ठेवला. नंतर तिचे मेसेज येऊ लागले आणि तेव्हा मला समजलं की माझा नवरा कुण्या दुसऱ्या व्यक्तीसोबत आज बाहेर जाणार आहे. मला खूपच अगदी गहिवरून आलं आणि मग मी लगेच गेले आणि माझे कपडे चेंज केले. मी साडी घातली. नवरा थोड्या वेळाने अंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आला. मी म्हटलं, अहो नाश्ता केला आहे. त्यावेळेस तो म्हटला, नाही, मला बाहेर मीटिंगसाठी जायचं आहे आणि मग मी तिकडे जेवण वगैरे करणार आहे. असं म्हणून नवऱ्याने सगळं आवरलं आणि निघून गेला. मला मात्र गहिवरून झालं. मग आल्यानंतर मी खूप त्याच्याशी भांडण केले. त्यावेळेस माझ्या नवऱ्याचा खरा चेहरा समजला आणि तो म्हटला, मला तू नाही आवडत, कारण की तू एवढी सुंदर पण नाही. माझी कामवाली मला भरभरून सुख देते. आज तर पूर्ण दिवसभर बेडवर आम्ही चांगलाच आनंद घेतला. ती तर थांबत नव्हती. 3दा माझं तिच्यासोबत झालं. पण खरंच आज मला तिच्यासोबत एवढं केलं पण तरी पण मन नाही भरलं. तुला तर मला पाहू वाटत नाही. मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं, माझी मला माहेरी सोडा. मग काय, नवऱ्याला पण तेच पाहिजे होतं आणि त्याने मला माहेरी आणून सोडलं आणि निघून गेला. हळूहळू असंच वाढत गेलं आणि माझ्या नवऱ्याला पण घटस्फोट पाहिजे होता. मला पण असंही तो नवरा नकोच होता. मग मी इथेच गावामध्ये कामाला जायचं असं ठरवलं. आईवडिलांची तर परिस्थिती एवढी चांगली नव्हती. माझे वडील थकले होते. त्यांना पॅरालाईज झाल्यामुळे ते अंथरुणात असायचे. माझी आई शेतमजुरी करायची, पण मी आल्यापासून ते अगदी घरीच होते. एक दिवशी मी आमच्या शेजारची बाई आहे, तिचं नाव जयश्री, जैसा आम्ही म्हणतो तिला. मग तिच्यासोबत मी शेतामध्ये कामाला गेले होते. ती एका मालकाच्यात बांधील कामाला होती आणि रोज ती कामाला जायची. म्हणून मी म्हटलं की तिच्या मालकाला विचार आणि मग मला पण आपण दोघीजणी जाऊया. तिने विचारलं होतं. सकाळीच मी जेवण लवकर उरकलं आणि भाकरी बांधली. डबा घेऊन आम्ही दोघी निघालो होतो. मग काय, त्या शेतमालकाच्या शेतात आम्ही दोघी काम करत होतो. मालक अजून आले नव्हते. त्याच वेळेस दुपारची वेळ झाली आणि त्या शेताची मालक म्हणजे प्रकाश आला. प्रकाश तसा मला ओळखायचा आणि मी त्याला पण ओळखायची. आम्ही काही वर्ष एकत्र शाळेमध्ये होतो. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हटला की अर्चे तू? मी म्हटलं हो. कसा आहे वगैरे विचारपूस झाली आणि मग आम्ही बोलू लागलो. तो म्हटला की इथेच? मी म्हटलं हो, आता इथेच मी राहणार आहे. माझ्या नवऱ्याची नामची भांडं आहेत. मग काय, सोडचिठ्ठी दिली. हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि मग आमच्यामध्ये चांगलीच मैत्री होऊ लागली. आम्ही आधीपासूनच ओळखीचे होतो, पण जयश्री असल्यामुळे एवढं काही त्याला बोलता येत नसायचं. त्या दिवशी मी काम करत होते आणि त्या दिवशी मी एकटीच होते. शेतामध्ये काम करत असताना अचानक दुपारच्या वेळेस तो आला आणि म्हटला की काय गं, आज एकटीच? मी म्हटलं हो. ती जयश्री नाही आली. मी बसले होते, मात्र तो समोर उभा होता आणि मला पाहत होता. तो मला म्हटला की काय पण म्हण, लग्न होऊन पण तुझ्यामध्ये काहीच बदल झाला नाही. आधी होती तशीच आहे, दिसायला सुंदर. मी म्हटलं की नाही रे, एवढी पण नाही मी सुंदर. पण त्याचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी होतं. मी माझा पदर थोडासा खाली सरकला होता. त्याच्यामधून माझे ओठाव आणि भरगच्च भरणारे दिसणारे ते रसाळ सौंदर्य त्याच्या नजरेस पडत होतं. ते पाहून त्याची खूप इच्छा होऊ लागली होती, पण त्याची हिंमतच होत नव्हती. तो बोलता बोलता म्हणाला की काय गं, आता मग काय दुसरं लग्न करणार आहे का काय? मी म्हटलं नाही. त्यावेळेस त्याने विचारलं की खरं सांग, दोघांमध्ये काय झालं होतं नवरा बायकोमध्ये? मी त्याला सांगणारच नव्हते. तरी पण त्याने मला खूप विनंती केली. कोणीच तरी इकडे तिकडे मी पाहिलं, कोणीसुद्धा नव्हतं. तो म्हटला की जाऊ दे, काम काय रोजच होता येईल, ये इकडं बसू जरा सावलीला. म्हणून त्याने मला सावलीला बोलवून घेतलं आणि मी बसले. लाजतच मी माझी मान खाली घालून सांगू लागले, अरे काय तुला सांगू, माझा नवरा मला जरासुद्धा वेळ द्यायचा नाही आणि त्याचं दुसरीकडे चालू होतं. मी त्याला आवडत नव्हते. मी त्याची वाट पाहत असायचे, पण माझ्या नवऱ्याला माझ्यामध्ये जरासुद्धा रस नव्हता.
हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हटला की असला कसला तुझा नवरा आहे. एवढी सुंदर आणि देखणी बायको असताना पण त्याचं बाहेर लक्ष. त्यावेळेस मी म्हटलं नाही रे, एवढी मी सुंदर नाही, कोणा माझ्यावर प्रेम करेल. तो म्हटला की त्या नवऱ्याच्या जागी मी असाय पाहिजे होतो. तुला किती प्रेम केलं असतं आणि किती सुख दिलं असतं हे तुला सुद्धा समजलं नसतं. मी म्हटलं खरंच म्हणतोय का? तो म्हटला हो अगं, मला पहिल्यापासूनच तू आवडायची, पण मला माहीत होतं तू वागायला तसली नाहीस आणि तू चांगली व्यक्ती आहे. पण आता खरं सांगू का, तुझी ही गोष्ट ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुला तर माहीत आहे अजून पण माझं लग्न झालं नाही, पण मला खूप इच्छा होते. मी म्हटलं की म्हणजे? त्यावेळेस तो म्हटला आता तुझ्यापासून मी काय लपवणार नाही बघ. माझी खूप इच्छा म्हणजे मला तुझ्यासोबत आनंद घ्यायचा. तू रोज कामाला येते आमच्या शेतामध्ये, पण ती जयश्री असल्यामुळे माझी हिंमत होत नाही. मी म्हटलं की हे काय बोलतोय. मी खूपच लाजत होते, पण तो आज वेगळ्याच मूडमध्ये होता. आज तो काही थांबणार नाही हे मला माहिती होतं. तो मला म्हटला की एकदा कर ना इच्छा पूर्ण, कारण की खूप वर्षांपासून मी तुला पसंत करतोय. बघ तुला कसा आनंद देतो. खूप वर्ष तुला पण मनासारखं काही सुख भेटलं नसेल. मी म्हटलं हो ते तर आहेच रे, मला सुख भेटलंच नाही. तो मला म्हटला एकदा माझ्यासोबत आनंद घेऊन बघ, बघ तू सगळंच विसरून जाशील. असंही नवऱ्यामुळे मधल्या काही महिन्यांमध्ये मला खूपच टेन्शन यायचं, माझं कसं होईल म्हणून. तो म्हटला की कसलीच काळजी करू नको, मी आहे ना, बघ तुला कसला आनंद देतो. मी क्षणभर अगदी विचारातच गुंतले आणि तो म्हटला अजिबात विचार करू नको, तुला काही कमी पडून देणार नाही. शेतामध्ये फक्त तू नावाला कामाला यायचं, पण सगळी तुझी काळजी मी घेईन. तो मला म्हटला की माझ्यासोबत राहा, बघ तुला कसला आनंद देतो. बाई गं, मी तर अगदी स्तब्धच होते, पण मनात एक वेगळीच आतुरता आणि ओढ होती की ह्याचा नक्की कसा असेल, हा मला कसा सुख देईल, कारण की आता मला त्या सुखाची खूप गरज होती. असंही माझा नवरा माझ्यावर जरासुद्धा लक्ष द्यायचा नाही आणि असाही तो माझा आता नवरा नव्हताच, कारण की त्याला मी कधीच सोडून दिलं होतं. मी म्हटलं हो, पण अरे कोणी पण बघतं शेतामध्ये आणि कुठं आपण भेटायचं. त्यावेळेस तो म्हटला जाऊ कुठेतरी बाहेर हॉटेलवर. मी म्हटलं नको नको, मला खूप भीती वाटते बाई गं. तो म्हटला मग? मी म्हटलं अरे नको, आधीच गावातले लोक माझ्यावर लक्ष ठेवू नाहीत आणि सगळेच टपून असल्यागत आहेत. तो म्हटला मग रात्री येतील का? मी म्हटलं कुठे? तो म्हटला इथेच शेतामध्ये, मी सगळी तयारी करून ठेवतो, आपण दोघंजणं थांबूया. मी म्हटलं आपण येईल काही वेळासाठी. तो म्हटला की बरं तुझी इच्छा आहे ना तर चालतं. असंच आम्ही बोललो आणि तो म्हटला की संध्याकाळी तुझं घरातलं आवरल्यावर ये. मी म्हटलं हो, घरचं सगळं अगदी शांत झालं की मी येते. मग काय, त्याने सांगितल्याप्रमाणे मी शेतामध्ये त्याला भेटायला निघाले होते. घरी सगळे कोणालाच माहिती नव्हतं आणि मग मी शेतामध्ये आले, तो माझीच वाट पाहत होता. येऊन त्याने शेतामध्ये चांगलीच तयारी केली होती आणि खाली अंथरूण वगैरे टाकून मला पाहून खूप आश्चर्य झाला. तो म्हटला तो आली, मला विश्वासच बसत नाही. त्याने लगेच मला जवळ घेतलं आणि मी काही बोलण्याच्या आधी त्याने हाताचा चांगलाच तिडा टाकला आणि घट्ट धरून ठेवलं आणि वेड्यासारखं माझ्या ओठांकडे तो वळाला आणि सूक देऊ लागला. त्याचे राकट होत माझ्या ओठांमध्ये अगदी अडकूनच गेले आणि मला सुख भेटू लागलं. ज्या सुखाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते, तो मात्र हा प्रकाश म्हणजे पक्या आनंद देत होता. शेतमालकाला मी म्हणत होते आहो जरा दमाने. तो म्हटला आज दमाने नाही, आज माझी इच्छा पूर्ण करते तो, आज मनासोक्त आनंद घेणार आहे. वेड्यासारखा आनंद घेत होता. त्याचे हात नको तिथे लागत होते, पण खरंच मी आज सगळंच विसरून त्याला आनंद देत होते. वेड्यासारखं त्याचे तो ओठ टेकवत होता आणि सरसर आनंद घेत होता. मी पण आता त्याची साथ देत होते. मी बेभान झाले होते. ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणामध्ये तो मनासारखं सुख देत होता. त्याचे ओठ खालच्या ओठांना लागताच मी वेडीपिशी झाले. बाई ग दमानी, असं सुख मला कधीच दिलं नाही. करत माझ्या ओठातून अचा पाडा निघू लागला होता आणि तो सुख घेत होता वेड्यासारखं. तो मला नंतर सुख देऊ लागला, कारण की मी म्हटले आता नाही राहत, जे करायचे ते लवकर कर. मग तो चालू झाला. मंत्रमुग्ध करणाऱ्या सुंदर क्षणाचा मला आनंद मिळताच मी बेभान होऊन आनंद घेऊ लागले. त्या दिवशी तो काही थांबलाच नाही. वेगवेगळ्या पद्धतीत
तो मला आनंद घेत होता. मी म्हटलं आता जाऊ दे, खूप उशीर झाला. तो म्हटला नाही, अजून तर माझं मन शांत नाही झालं. आज पूर्ण रात्र तू इथेच राहून आनंद घ्यायचा. बाई गं, त्याने मला सोडलं नाही. रात्रभर वेड्यासारखा माझा मधाळ आवाज त्या रानमाळात निघत होता आणि तो आनंद घेत होता. सुंदर सणाचे आनंद मला लग्नानंतर पहिल्यांदा कोणी दिले असेल तर तो हा प्रकाश होता. तिथून पुढे शेतमालक ठरलेल्या वेळेत मला बोलवायचे आणि मग आनंद घ्यायचे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.